सगळं नियोजन केलं तसं सप्ताह सुरू झाला. वारी म्हणजे भगवान शंकरांनी वारी चालू केली. खरा वारकरी
तुम्ही करताय हे? मला नाही सांगता येत, त्याचं कवा गणित केलेलं नाही. पण ही काय प्रथा आहे एक्झॅक्टली, म्हणजे ही प्रथा काय आहे, कधीपासून चालली आहे? ही प्रथा म्हणजे परिस्थिती राजाने सप्त्याचं नियोजन केलं, तसं सप्ताह सुरू झाला आहे. वारी म्हणजे भगवान शंकरांनी वारी चालू केली, खरा वारकरी तो आहे. म्हणून त्याच्याकडे आधी जायचं, नंतर पंढरपूरला जायचं. ही माणसं आधी पंढरपूरला जाते, शिंगणापूरला जायचं. कारण भगवान शंकर आणि पार्वती आईसाहेब आता जे भाषेत सांगत होतं ते त्यांनी विचारलं, पप्पा मम्मी कुठं निघाला? ते म्हणले निघालो पंढरपूरला. तुला यायचं का? म्हणला उंदीर. ही म्हणली चल, घेतला उंदीर. उंदीर घेतला, गेली चौघजण गेली. आईसाहेब काय म्हणल्या, मला गर्दी सरवत नाही म्हणून त्या अलीकडं पद्मावती नगर म्हणून नाव पडलेलं आहे. या ठिकाणी आईसाहेब थांबले, पार्वती आईसाहेब. आणि गणपती बाप्पा उंदीर घेऊन चाललं होतं. ते उंदीर तिथंच थांबला, गणपती तिथंच थांबला. आणि नंदी घेऊन भगवान शंकर आत चाललं होतं मंदिरात. हे बाबा कुठे चाललं म्हणजे नंदी घेऊन? माणसाला या जा रस्ता नाही, वारी भरली, तू कुठं नंदी घेऊन चाललाय? मग नंदी तिथंच थांबला. आता म्हटले नंदीला जागा मिळली, गणपतीला मिळली, गणपतीच्या वाहनाला मिळेल, मला जागा म्हणजे माझ्या डोक्यावर. म्हणून वारकरी पांडुरंगाच्या डोक्यावर महादेवाची पिंड असून सुद्धा वारकरी सोमवार करत नाही. दुर्दैव, सगळं वार करते, सोमवार कोणी करणार नाही. पांडुरंगा डोक्यावर महादेवाची पिंड आहे, करत नाहीत मग वारकरी, सोमवार करत नाही. एकादशी सोमवार व्रत न करते, कोणच त्याची गती होती. आंधळी सगळं बाहेर ही जातीवंत वारी. आम्हाला त्या नवसापासून माझा जन्म झालेला आहे. 5 वेळ गांजाचा नवस होता. दिवाळीच्या पहिल्या अंघोळीचा जन्म झाला आहे. आमचं गुरुस्वामी दैवत आहे. खरा वारकरी तोय, त्यानं वारी चालू केली. वारी नव्हती, वारी चालू त्यानं केली. कावडी का जाते ते बरं? शिंगणापूरच्या यात्रेच्या वेळेला कावडी का चंद्रभागेला जाते? त्या वेळेत का ते जायला? कावडीवाली येडेत. देव एकच होतं ना, उगा हे केले नाही. काहीतरी करून घ्यावं तर वारी करायचं. काय करायचं तर हातात टाळ, गळ्यात माळ आणि तोंडात तंबाखूचा गाळ. त्यासाठी वाऱ्या करतो का आपण? हिरवी पुडी, एक पुडी, एकाची तंबाखूची पुडी आणि हातात हिरवी डबी. मग तंबाखूला कुठं थोकल गजाळे, कुठं व्हायकल दारवडे, कुठं वकल कुंबडी, कुठं पिळकल सांगता येत नाही. आपला जन्म दवाखान्यात होतो आणि दवाखान्यात होत असताना समजा मोलकरी नसती, तिच्या हातात दुधाची बाटली असती. ती बाटली आपल्या तोंडाला लावती. पुन्हा कळायला लागलं म्हणून तुम्ही बायला सोड पण बाटलीला सोडणार नाही. त्याला दारू प्यायला शिकवावं लागत नाही. मग तंबाखूला कुठं ठोकल गाजाळ्या, कुठं व्हायकल दारुड्या, कुठं वकल कुंबडी, कुठं पिळकल सांगताच येत नाही. वर्षाला 5,000 खर्च करतो पण व्यसन सोडत नाही. आईच्या पोटात आपण व्यसन घेऊन आलेलो नाही. आईनं तंबाखूच्या पुड्या पुरवल्या नाही, बिड्याचं पुढं पुरवलं नाही, सिगारेट पुरवली नाही, गांजा पुरवला नाही, काही सुद्धा नाही. मग ती शंकरानं गांजा वाढला होता म्हणून शंकराचा पियाला. त्यानं जर गांजा वाढला असता तर त्यांनी नाक गळ्यात घातला असता का? हलहलवीत प्राचीन केलं असतं का? डोंगरावर जाऊन बसला असता का? जटेमध्ये गंगा वागावली असती का? ही सांगा मला. त्यांनी गांजा वाढला असता तर म्हणते शंकराचा पियाला आणि रामाने तांबाखू खाल्ली म्हणून लक्ष्मण वाचला म्हणते. तसं नाही. लक्ष्मणाला जे द्रोण दिला होता ते द्रोण लक्ष्मणाला फेकून दिला. त्या द्रोणाचा द्रोणागिरी पर्वत झाला आणि लक्ष्मणाला शक्ती लागली, तो पर्वत आणावा लागला. ते लोकांना माहीत नाही अजून. म्हणते तंबाखू रामानं खाल्ली म्हणून लक्ष्मण वाचला. आणि शंकराचा बंबोले टेकडीवाडी कैलास राजा चिरिंबारला राजा दमला गाणी राजा त्याला म्हणते जे गांजावाड आहे. ती गांजावाड्यासाठी आहे. तू डोंगरावर जाऊन बसला. बरोबर. दोघांचं भांडण लागलं, ज्योतिबाचं कुणाचं? भगवान शंकराचं. ज्योतिबा म्हटला मी वर जाईल, मी पुढं जाईल. ज्योतिबा खालीच राहिला, नंदी वर गेला. एवढं सोपं नाही. म्हणून
शिंगणापूरच्या यात्रेची धार पडल्यावर रात्रीच्या 12 वाजता रातोरात धार पडली की रातोरात जावना बेल जावना कोल्हापूरच्या ज्योतिबाला जातोया. कुणी निघाला नसतं, जाग्यावर जातोया धार पडली की. जे धज आहे धज हे मिळून ठेवतो माणूस, ते कधी निघेल त्यालाच कळत नाही. पण बरोबर 4 वाजता लागणार धज लागते. एवढं तुम्हाला ऐकायचं तर म्हणून मला इकडे बाजूला बोलावलं. माझं पुण्य तुमच्या पात्रात पडलं. बाबा किती वर्ष मला बाकीचं काहीच कळत नाही, मला ती बाकी नाही काय कळत. हा बाबा हं? हा अभ्यास किती वर्षाचा? हा अभ्यास किती वर्षाचा तो? हा अभ्यास किती वर्षाचा? या अभ्यासाचं मला नाही सांगता येत. माझ्या मनाचा अभ्यास आहे. मी कुठं शिकलेलं नाही आणि मला शिकायचं बी नाही कुठं. मी त्याच्यावर वावरलेला माणूस आहे, त्यामुळे मला काय पाहिजे ते सगळं कळतं. आज साध्या प्यारले झाला तरी उभा राहून कीर्तन करण्याचं ना आता रोज का खडे राहायचं. माऊली म्हणजे रोज आहेत. त्यांनी वर्षभर वारी केली. समाधी सोहळा सप्तमीला जाग्यावर जायचं. 120 किलोमीटर रनिंग केले त्यांनी आग्रा ते राजगड. ज्याला जेवण मागायचं आणि बरोबर यायचं नाही, रात्रंदिवस चालायचं. शिवाजी महाराज गेलते म्हणून ते गेलते. त्यांना 70 साल इंजेक्शन औषध माहीत नव्हते. मला आता प्यारले झाल्यामुळे आता इंजेक्शन औषध घ्यायची पाहिजे. त्यांना आजार कसलाच नव्हता, सामान्य व्यक्ती नाही. नाट्यपुताला कीर्तन होतं माऊलीपैकी, हे ऐकलं का नाही मला माहीत नाही. कायम कीर्तन असतं माऊलीच्या मुक्कामावर कायम. आणि पंढरपूरला नामदेव लाबडेच्या मठावर कीर्तन असतं एकादशीला. हरळकराच्या मठावर दशमीला असतं. आणि वद्य एकादशीला आळंदीच्या डांगेपंच मठामध्ये कायम कीर्तन असतं. 8 लिंग बघितले त्यांच्याबरोबर, सगळं किल्लं बघितलं, कुठलाच किल्ला ठेवला नाही. एकच किल्ला राहिला होता, प्रेमगिरी किल्ला. तिथल्या सरपंचांनी एका रात्रीत पाईपलाईन करून विहीर पाडून एका रात्रीत पाण्याची व्यवस्था केली सकाळी. एका रात्रीत. तिथल्या आमदारनी यावं तालुक्याच्या. आता सरपंच आहे, ते सरपंच नाही की मला सांगायचं काय.